नमस्कार मंडळी. काही लोकांचं संपूर्ण आयुष्य एका स्वप्नासाठी जातं. आपल्या मुलीला चांगला सरकारी नोकरीवाला नवरा मिळावा, घरात सुखसुविधा असाव्यात, आर्थिक चिंता नसावी आणि समाजात मानसन्मान मिळावा. पण आयुष्याचं एक कटू सत्य हेही आहे की ज्यांच्याकडे सर्व काही असतं ते त्याची किंमत विसरून जातात आणि जे मिळालेलं सुख सोडून मृगजळाच्या मागे धावतात. त्यांना शेवटी काहीच उरत नाही. आजची ही कथा आहे महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका थरारक आणि क्रूर हत्याकांडाची. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडलेल्या या घटनेने प्रत्येकाला धक्का बसला. 6 जून 2026 पहाटे कराडच्या रस्त्यावर एक भयानक दृश्य. रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने येणारी गाडी जोरात धडकते. धडक लागताच तो व्यक्ती हवेत उडतो आणि रस्त्यावर कोसळतो. गाडी थांबते. एक व्यक्ती उतरतो, चिरडल्या गेलेल्या माणसाजवळ जातो, त्याची बॅग उचलतो आणि पुन्हा गाडीत बसून निघून जातो. हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा बहुतेकांना वाटलं हा एक दुर्दैवी अपघात आहे. पण CCTV फुटेज आणि पोलिसांच्या तपासाने उघड झालं की हा अपघात नव्हता. तो पूर्णपणे प्लॅन केलेला, थंड डोक्याने रचलेला खून होता. मृत व्यक्ती म्हणजे लक्ष्मण मंडले. जलसंधारण विभागात सरकारी अभियंता म्हणून काम करत होते. महाबळेश्वर, सातारा, कराड अशा ठिकाणी काम केल्यानंतर त्याची बदली ठाणे जिल्ह्यातील शहापूरला झाली होती. चांगला पगार, स्वतःचं घर, समाजात मान. बाहेरून पाहता त्यांचा संसार पूर्ण सुखी वाटत होता. पण घरातील वास्तविकता वेगळी होती. लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी सारिका यांच्यात 18 वर्षांचं वयाचं अंतर होतं. दोघांत सतत भांडणं वाद होत. लक्ष्मण सुट्टीत गावी आले तरी शांतता नसायची. अशातच 2023मध्ये सारिका एका कपड्याच्या दुकानात साडी खरेदीला गेली. तिथे प्रथमेश थोरात वय 22 वर्षे नावाचा तरुण कामाला होता. साड्या दाखवता दाखवता बोलणं झालं. मोबाईल नंतर शेअर झाले आणि मैत्री सुरू झाली. हळूहळू मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. प्रथमेश सारिकाहून 11 वर्षांनी लहान होता. सारिकाचा भाऊ संग्राम चव्हाण यालाही या संबंधाची माहिती मिळाली. सारिकाने त्याला पटवून दिलं की लक्ष्मण तिला सतत त्रास देतो आणि प्रथमेश तिची खूप काळजी घेतो. संग्रामलाही ते पटलं आणि तोही प्रथमेशला मग भेटायला लागला. 2 वर्षे हे नातं गुप्तपणे चाललं होतं. लक्ष्मण दूर शहापूरला असल्याने दोघांना भेटण्यास सोय होत होती. पण लक्ष्मण गावी आले की भांडण वाढायची. शेवटी सारिका आणि प्रथमेशने ठरवलं लक्ष्मणला कायमचा रस्त्यातून काढून टाकायचं. 2025मध्ये त्यांनी खुनाचा प्लॅन आखला. यात सारिकाने आपला भाऊ संग्रामलाही सोबत घेतलं होतं. दोघे शहापूरला गेले. पण तेव्हा प्लॅन फसला. सारिका हार मारणारी नव्हती. तिने 1 वर्ष वेळ घेतला, पैसे जमा केले, सुपारीसाठी माणसं शोधली, लक्ष्मणच्या हालचालीवर लक्ष ठेवलं आणि परफेक्ट ट्रॅप सेट केला. प्रथमेशने आपला मित्र आकाश होनसुरेलाही तयार केला आणि त्याला 3 लाखांची सुपारी दिली. खून अपघातासारखा वाटावा म्हणून मारुती 800 सेकंड हँड गाडी विकत घेतली. लक्ष्मणला 6 आणि 7 जूनला सुट्टी होती. सारिकाने त्याला घरी येण्याचा आग्रह केला. शुक्रवारी रात्री लक्ष्मण बसने निघाला. तेव्हापासून सारिका त्याच्याकडे सतत लोकेशन मागत होती. 6 जून पहाटे 5:30 वाजता लक्ष्मण कराडला पोहोचला. त्याने सारिकाला फोन केला, लोकेशन पाठवलं आणि सारिकाने ते प्रथमेशला फॉरवर्ड केलं. प्रथमेश आणि आकाश गाडीत बसून वाटच बघत होते. लक्ष्मण यशवंतराव चव्हाण हॉलकडे चालत जात असताना आकाशने गाडी फुल स्पीडने मागून धडक दिली. लक्ष्मण उडून पडला पण अजून जिवंत होता. आकाशने गाडी मागे घेतली. पुन्हा फुल स्पीडने त्याच्यावर गाडी चढवली. लक्ष्मण गाडी खाली अडकला. चाक जागीच थांबलं. आकाशने गाडी सुरू करून त्याच्या अंगावरून घातली. मग काम पूर्ण झालं की नाही याची खात्री करण्यासाठी पुन्हा रिव्हर्स घेऊन त्याच्यावर गाडी चढवली. लक्ष्मण पूर्ण चिरडला गेला. आकाश गाडीतून उतरला, लक्ष्मणची बॅग उचलली आणि निघून गेला. प्रथमेशने सारिकाला काम झालं असं कळवलं. घटनास्थळी गर्दी झाली. सारिका रडत रडत किंचाळत आली. लोकांना मदत मागू लागली. लक्ष्मणला कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सारिका मोठमोठ्याने रडत होती. लवकरच तिचा भाऊ संग्रामही पोलीस स्टेशनमध्ये आला आणि तिला धीर देत होता. दोघांची कुजबूज आणि वागणूक पाहून पोलिसांना संशय आला. CCTV फुटेज, गाडीची हालचाल, बॅग उचलणं दिसलं. लक्ष्मणच्या फोनमधील लोकेशन, सारिकाचा मोबाईल, प्रथमेशची चॅटिंग आणि कॉल्स सगळं पुरावे समोर आले. पोलिसांनी
केस काही तासातच सोडवली। सारिका प्रथमेश संग्राम आणि आकाश यांना अटक झाली। सारिकाने कबूल केलंय की नवरा त्रास देत होता म्हणून मी त्याची ही हत्या घडवून आणली। मित्रांनो, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ज्या घरात सुख, स्थैर्य आणि मान सन्मान असतो तिथेही असंतोषाची बीजं जर रुजली तर किती भयानक परिणाम होऊ शकतो। समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे। जे हातात आहे त्याची किंमत ओळखा, नाहीतर शेवटी काहीच उरत नाही। तुम्हाला या कराडच्या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।